सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। मी पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये मी सांगितले आहे भंडारेकरांची व स्वामींची भेट कशी झाली। आज मी तुम्हाला त्यापुढील सर्व लीळा भंडारेकरांच्या देहावसानापर्यंतच्या सांगणार आहे। हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत त्या लीळा ऐकाव्या। तरी कुठेही जाऊ नका, पाहत राहा महानुभाव प्रतितीपंथ चॅनल। तुम्हाला जर असेच रोचक ज्ञानवर्धक व्हिडिओ जर आवडत असतील तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा, कारण मी दररोज या महानुभाव प्रतितीपंथ चॅनलवर स्वामींच्या नवनवीन लीळा टाकतो। चला तर मग आज काही नवीन ज्ञानार्जन करूया व लीळेला सुरुवात करूया। दंडवत हो। भांडारेकारा स्तुती कराव्या अनुज्ञा। भांडारेकारांना स्वामींनी स्तुती करण्यासाठी अनुज्ञा दिली। अनुज्ञा कशाला म्हणतात? आज्ञा मागून घेणे त्याला अनुज्ञा म्हणतात, आणि स्वामींनी स्वतःहून देणे त्याला म्हणतात स्वामींनी आज्ञा दिली। आणि भक्ताने जर मागून घेतली, इथं भांडारेकरांनी मागून घेतली आज्ञा, जी मी तुमची स्तुती करू का? आणि नंतर स्वामी म्हणतात ठीक आहे करा, तर याला म्हणतात अनुज्ञा। स्वामींची आणि भांडारेकरांची भेट कशी झाली हे जर तुम्हाला लीळा ऐकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या लीळेची लिंक देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन ती लीळा ऐकू शकता। भांडारेकारांची स्तुती गोसावी सांगितली। भांडारेकारांची स्तुती स्वामींनी सांगितलेली आहे। भटांची ये स्तुतीवरी सर्वज्ञ म्हणितले। भटांच्या स्तुतीवर स्वामींनी भांडारेकरांची स्तुती सांगितलेली आहे। एके दिवशी भटोबास स्वामींची स्तुती करतात आणि त्यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले कांगा काही आपुले की येथीचे। स्वामी म्हणतात का हो वानर्या भट्टोबास, का हो म्हणतात स्वामी? कांगा येथीचे की आपुले, हे जे तुम्ही स्तुती केली आमची ते तुमची स्वतःच्या ज्ञानाची आहे की आम्ही तुम्हाला जे ज्ञान दिले त्या ज्ञानातून तुम्ही ते स्तुती केलेली आहे? भटी म्हणितले जी जी गोसावियाचे की। भटोबा सरळ सरळ म्हणतात जी जी गोसावियाचे की, हे जे मी तुमची स्तुती केली ते ज्ञान सर्व तुम्हीच दिलेलं आहे मला। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात येथीचेची येथ काही बोलावे असे। अरे आमचंच आम्हाला तुम्ही देताय, यात काय मोठी गोष्ट आहे? स्तुती ऐसी भांडारेकारची करू जाणती। आमची स्तुती फक्त भांडारेकारच करू जाणतात। भटी म्हणितले ते कैसे जी। बघा इथं स्वामींना, इथं पण स्वामींनी भांडारेकरांची स्तुती केलेली आहे भट्टोबासासमोर की आमची स्तुती फक्त भांडारेकारच करू जाणतात म्हणे। अशी इथं पण स्वामींनी भांडारेकरांची, निळभट्ट भांडारेकरांची स्तुती केलेली आहे। मग भट्टोबास म्हणतात ते कैसे जी, ते कसं काय बरं की भांडारेकर स्तुती करू जाणतात? यावर मग स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले हे भांडाराहुनी निघाले। भांडारेकार भिक्षा करीती यासी आरोगण देती। स्वामी म्हणतात आम्ही भांडाऱ्यावरून निघालो, भांडारेकार दररोज भिक्षा करायचे आणि आम्हाला आरोगण द्यायचे। मग आपण उच्चिष्टू प्रसाद घेती, मग स्वतः आमचा जो उच्चिष्ट प्रसाद आहे तो घ्यायचे। श्रेष्ठ ठाव तो पहुडाव्या यासी। स्वामी म्हणतात जो श्रेष्ठ ठाय आहे, म्हणजे जिथं आम्ही मुक्कामी गेलो तिथे एखादा ओटा असेल, थोडं उंच जागा असेल, तिथं त्याला श्रेष्ठ ठाय म्हणतात। त्या ठिकाणी स्वामी म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला झोपायला करायचे ते आसन। येथची सेवा करीती, आमची सेवा करायचे। हे नीद विजे, म्हणजे आम्हाला झोपी घालायचे। मग आपण एखादी एकी कोणता का देवळा बाहेरी एखादी देवळी तेथ निद्रा करीती। मग स्वामी म्हणतात ते असे आम्हाला झोपवायचे, आमची सेवा करायची, आसन वगैरे शयनासन व्यवस्थित करून आम्ही झोपल्यानंतर आमची सेवा करायची, आणि आम्हाला झोप लागल्यानंतर मग आपण एखादी एकी कोणती त्याच मंदिरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये झोपायचे, किंवा देवळा बाहेरी एखादी देवळी, त्या देवळाच्या बाहेर दुसऱ्या देवळामध्ये जाऊन झोपायचे। ऐसे भंडारेकारासी 16 वरिख सन्निधान। आमच्या सन्निधानी भंडारेकार 16 वर्ष होते आणि 16 वर्षापर्यंत त्यांनी अशी अविरत सेवा केलेली आहे। गोसावी मार्गे बीजे करीती, आम्ही रस्त्याने जायचो, एकी मार्गी बीजे करीती आम्ही रस्त्याने जात होतो,
एकी गावी गोसावी यांसी वस्ती झाली. स्वामी म्हणतात आमची एका गावी वस्ती झालेली आहे. भंडारेकार गोसावी या कारणे सैनासन रचू गेले. संध्याकाळची रात्रीची वेळ झालेली आहे, स्वामींची निद्रेची वेळ झालेली आहे, म्हणून भंडारेकार स्वामींसाठी शयनासन रचू लागले. तो भंडारेकारा ते विंगुळी खादले. स्वामींचा झोपण्याचा बिछाना भंडारेकार जागा साफसफाई करून टाकत होते, पण तेवढ्यामध्ये भंडारेकारांना विंगुळी खादले, म्हणजे विंगुळीने चावा घेतला. आपल्या सर्वांनी पाहिली असेल विंगळी. विंचू जो असतो छोटा असतो, त्या विंचूच्या 10 पट मोठी विंगळी असते आणि त्याच्या विंचवापेक्षा कितीतरी पट त्याच्या ठिकाणी विष जास्त असते. फार वेदनादायक, 100 पट म्हणलं तरी चालेल. विंगळी अशी असते, चावल्यानंतर माणसाला मरू तर देत नाही, परंतु मरणासन्न अशा यातना देते. अशी भयंकर व्यथा ते विंगळी देत असते. कधी कधी तर मृत्यूही होतो त्या माणसाचा. ते थोर दुःख व्यथा हो लागली. ते विंगळीनं दंश केल्यामुळे खूप थोर अशी वेदना, खूप दुःख व्हायला लागलं भंडारेकरांना. मग गोसावी ते विनविले. मग स्वामींना भंडारेकरांनी विनंती केली, जी माते विंगुळी खादले ते मज थोरी दुःख व्यथा होत आहे. मला विंगळीने दंश केलेला आहे आणि मला खूप व्यथा होत आहे, असं भंडारेकर स्वामींना म्हणतात. तरी मी गोसावी यांची स्तुती करू. भंडारेकर म्हणतात तर मग मी तुमची स्तुती करू का, अशी आज्ञा मागितली भंडारेकरांनी स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले करा, आणि स्वामींनी आज्ञा दिली. ह्याला काय म्हणतात, अनुज्ञा. जे मागून घेणे त्याला अनुज्ञा म्हणतात. तर अशी अनुज्ञा भंडारेकरांनी मागितलेली आहे आणि स्वामींनी आज्ञा दिलेली आहे. मा येथची स्तुती करू लागले. स्वामी म्हणतात आमची स्तुती करायला लागले भंडारेकर. मा जव जव स्तुती करीती तव तव दुःखाची व्यथावनी होय. स्वामी म्हणतात जशी जशी आमची स्तुती करायला लागले भंडारेकर, तशी तशी व्यथा उनी होय. म्हणजे हाताची जी व्यथा होती, ते विंगळी दंश केला त्याची जी व्यथा होती, त्याचं जे दुःख होतं, ते दुःख उन व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. ऐसी विंगुळी उतरली, असं त्या विंगळीचं सर्व विष जे आहे ते उतरले. दंडवते घातली श्रीचरणा लागले. स्वामींना साष्टांग दंडवत घातलेले आहेत भंडारेकरांनी. श्रीचरणा लागले, पाया पडले स्वामींच्या. मग गोसावी उदयाची तेथवणी बीजे केले अंक. मग स्वामी सकाळी उठले आणि तिथून निघून गेले. ही लीळा आहे 47 क्रमांकाची आणि त्यानंतर लगेचच दुसरी लीळा आहे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 48. अळजपुरी अवस्थान धानुबाई आवारी भांडारेकारांची पूजा. अळजपुरी अवस्थान, अळजपूरला स्वामींचा अवस्थान झालेला आहे, म्हणजे आताचं अचलपूर. आणि तिथे धानुबाई आवारी, तिथली जी राणी होती धानुबाई, त्यांच्या आवारी भांडारेकारांची पूजा झालेली आहे. तैसेची गोसावी अळजपुरासी बीजे केले. तसेच स्वामी अळजपूरला गेले. अळजपुरी पिंगळ भैरवी अवस्थान झाले. अळजपूरला पिंगळ भैरवाचं जे मंदिर होतं तिथं स्वामींचा मुक्काम झालेला आहे. गोसाव्यांसी मी बरवी पूजा न करीची, ऐसे भांडारेकारांचा पोटी उरलेची होते. भंडारेकर नसुद्या अंगावरच्या वस्त्रानेशी घरून निघालेले आहेत आणि सोबत काहीही धनद्रव्य आणलेलं नाही. त्यामुळे भंडारेकरांच्या मनामध्ये एक खल होती की मी गोसाव्यांशी मी बरवी पूजा न करीची. हे जे मनामधली सल होती, ते सल त्यांना खूप त्रास देत होती की त्यांच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा यायचं, मी स्वामींच्या ठिकाणी चांगली पूजा करू शकलो नाही, मी स्वामींच्या ठिकाणी चांगली पूजा करू शकलो नाही. ऐसे भांडारेकारांचा पोटी उरलेची होते. मनामध्ये तसंच, पोटामध्ये तसं राहिलेलंच होतं. भंडारेकार तो अप्रतोखू भावितची असती. भंडारेकार हे मनामध्ये एक खिन्नता होती, एक दुःख होतं की मी स्वामींची काही चांगल्या प्रकारे पूजा करू शकलो नाही विधीपूर्वक. आणि अशी मनामध्ये दुःख ते करतच होते, अपरितोख भावितच होते दररोज. जे माझे काही गोसाव्यांचा ठाई प्रवेशन नव्हेची. माझी क्रिया कोणतीही स्वामींच्या ठिकाणी प्रवेशन झालेली नाही, मला कोणतीही क्रिया गोसाव्यांच्या ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी घडलेली नाही. गोसावी जाणोनी भांडारेकारांची वास पाहुणी म्हणितले. स्वामी जाणतात सर्व काही, त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत आणि त्यांच्याकडे पाहतात.
आणि त्यांच्याकडे पाहून काय म्हणतात, भटो तुम्हा करणीये एक असे, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. भांडारेकार म्हणतील, जी जी माते द्रव्य नाही, कोणतंही काम करण्यासाठी द्रव्य लागते आणि माझ्याकडे तर द्रव्य नाही. ते तरी गोसावी जाणत असती की, तुम्हाला तर माहीतच आहे माझ्याकडे तर काहीही द्रव्य नाही. असं भांडारेकार एक प्रांजळ मनाने उत्तर देतात स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, तू उभा ठाकलासीची पुरे, ते येथूनची सिद्धी नेई जेल की. स्वामी म्हणतात, तुम्ही उभे तर राहा फक्त, ते तुमचं कार्य, ते तुमचं काम सिद्धीला नेण्याचं काम माझं आहे. तुम्ही फक्त उभं राहा. तुम्ही फक्त उभं राहिलं तरी बस झालं, कार्य सर्व आम्ही पूर्ण करून घेऊ, असं स्वामी त्यांना म्हणतात. हे भंडारेकारांना निमित्त करून आपल्या सर्वांसाठी स्वामींचं वचन आहे. स्वामी सर्वांना म्हणतात की हे कार्य खूप मोठं आहे म्हणून त्याला सोडून जायचं नाही. तर स्वामी म्हणतात, तू उभा ठाकला असीची पुरे, तुम्ही उभे तर राहा फक्त, त्या कार्याला सिद्धीला नेण्यासाठी मी समर्थ आहे, असं स्वामी इथं सांगतात. मा एकुदी गोसावी निर्वाणे बीजे केले. एके दिवशी स्वामी निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. चौकी गोसावी उभे झाले, त्या चौकामध्ये निर्वाणेश्वराच्या उभे राहिले. भांडारेकारा ते सर्वज्ञ म्हणतील, भांडारेकाराला स्वामी म्हणतात, भटो तुम्ही ये देवळी बैसा, या मंदिरामध्ये तुम्ही बसा. हे पहिलं देवळा जाईल. स्वामी म्हणतात, आम्ही पलीकडच्या देवळामध्ये मंदिरामध्ये बसतो. निघता सर्वज्ञ म्हणितले, आणि निघताना स्वामी म्हणतात भांडारेकारांना, कोणी काही म्हणेल ते की जे हो. जर कोणी काही तुम्हाला म्हणेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते काम करा. भटो ऐसे म्हणोनी गोसावी निर्वाण मागिला, भैरवाचे देवळा बीजे केले. कोणी काही म्हणेल ते की जे हो भटो, तुम्हाला जर कोणी काही म्हटलं काही तर त्याप्रमाणे तुम्ही वागा, असं स्वामी भांडारकरांना सांगतात. आणि आपण स्वतः निर्वाणेश्वराच्या मागील बाजूला जे भैरवाचं देऊळ होतं तिथं स्वामी गेलेले आहेत. ते निर्वाणेसी बैसले, धानाबाई ते पांचोळीची राणी. स्वामी भैरवाच्या मंदिरामध्ये गेले. आणि भांडारेकार जे आहेत ते निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. धानुबाई ते पांचोळीची राणी. पांचोळी हे आडनाव आहे त्या राजाचं. जसं आपण बघतो कोणी पांचोली आहेत, आता पण कोणी पांचोळी, ळचं ल होते हिंदीमध्ये, पांचोली होऊन गेले. तर ते पांचोळी आडनावाचे तिथले राजे होते. त्या राजांची राणी धानुबाई होती. तिये निर्वाणेची भगती, त्या राणीला निर्वाणेश्वराची भक्ती होती. निर्वाणेश्वर म्हणजे एक महादेवाचं मंदिर होतं, तर तिथं तिची भक्ती होती. ते तिथं दररोज येऊन दर्शन घ्यायची, काय पूजा अर्चा करायची ती करायची. ते निर्वाणेसी दांडी बैसोनी आली, दांडीमध्ये बसून आलेली आहे. ते भीतरी देवळांत गेली, राणी मंदिरात गेलेली आहे देवळामध्ये. निर्वाणेसी पूजा केली, त्या निर्वाणेश्वराचं जे महादेवाचं लिंग त्यांनी पूजा केली. काही ब्राह्मणादी धले, तिथल्या ब्राह्मणाला काही दान द्यायचं होतं ते दिलं. मग बाहेर निघाली मंदिराच्या. चौकी भंडारेकारा ते बैसल्या देखिले, चौकामध्ये भंडारेकारांना बसलेलं पाहिलं त्यांनी, त्या राणींनी. त्यासी नमस्कारू केला, मग भंडारेकारांना नमस्कार केला त्या राणीने. मग म्हणितले आमच्या आवारासी बीजे करावे. राणी म्हणते भंडारेकारांना, आमच्या आवाराला चला, आमच्या राजमहालामध्ये चला, असं ती विनंती करते. तयासी नमस्कार हो का, भंडारेकार हो का म्हणतात, ठीक आहे म्हणून निघाले. भंडारेकार निघाले, कारण स्वामींची आज्ञा होती, जे कोणी काही म्हणेल तर त्याप्रमाणे करायचं. आपल्या आवारा घेऊन गेली, धानुबाई स्वतःच्या घरी घेऊन गेली राजमहालामध्ये. तयासी पट्टीशाळे आसन घातले, पट्टीशाळेमध्ये भंडारेकारांचं आसन घातलेलं आहे राणीने. तेथ ते बैसले, भंडारकार बसले. मग तिया ताट भरून पूजा द्रव्ये आणली, बरवी पूजा करू आदरिली. मग त्या धानुबाईने, राणीने त्या ताट भरून पूजा द्रव्ये आणली आणि ते पूजा करायला लागली भंडारेकरांची. तीही पुसिले. भंडारेकरांनी विचारलं, हे काय बरं, हे काय करताय तुम्ही? तिया म्हणे, तिने नाही तुम्हासी पूजा करून जे काही रत्न माणिक सोनं चांदी आणलेलं आहे
ते मी तुमच्या ठिकाणी अर्पण करणार आहे, तुमची पूजा करणार आहे. यावर भंडारकर म्हणतात, हे पूजा आम्हासी कायसी, आमची का बरं पूजा करताय? हे पूजा आमच्या गोसावियासी की, हे पूजा तर तुम्ही आमच्या गोसावियांची करायला पाहिजे. धानुबाई म्हणितले ऐसे तुम्हाही आणि एक गोसावी असती. धानुबाई म्हणतात, असं तुम्हाला पण गुरु आहेत का? भंडारेकारी म्हणितले तरी काही, हो म्हणे आहेत आम्हाला गुरु. अम्मासी गोसावी असती, आम्हाला गुरु आहेत. आणि धानुबाई म्हणितले ते कवना ठाई असती. धानुबाई म्हणतात, ते कुठे आहेत बरं सांगा. मग आम्ही ते बोलावून, धानुबाई म्हणते ते कुठे आहेत सांगा, आम्ही एखाद्या सैनिकाला पाठवतो आणि त्यांना बोलून घेऊन येतो. भंडारे कार्य म्हणितले ते तुमच्या बोलाविल्या नाही ती, ते आम्हीची बोलावून. भंडारेकार म्हणतात, तुमच्या बोलवल्याने आमचे स्वामी आमचे गोसावी येणार नाहीत, आम्ही ज्यावेळेस जाऊ आम्ही बोलावू त्यावेळेसच ते येतील. येतुकेंनी भंडारेकार बोलाव्या गेले, मग गोसाविया पुढे सांगितले. गोसाविया ते विनविले, गोसावी विनवणी स्वीकारली. एवढ्याने मग भंडारेकार स्वामींना बोलवण्यासाठी गेले. स्वामींपुढे सर्व वृत्तांत सांगितला. स्वामींना त्यांनी विनंती केली. स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला भंडारेकरांच्या. आणि मग गोसावी तिथं आलेले आहेत धानुबाईच्या आवारी. गोसाविया ते बोलावणी घेऊन आले, भंडारेकर घेऊन आले त्यांना. धानुबाईया गोसाविया ते देखिले, मग बर्वे आसन केले. धानुबाईसांनी स्वामींना पाहिलं आणि एक छान प्रकारचं आसन रचलं. गोसावी आसनी उपविष्ट झाले, स्वामी आसनावर बसले. मग धानाबाई या गोसाव्या लागी त्याही हुनी उंचे बर्वे पूजा द्रव्य आणि. मग स्वामींना पाहिल्यानंतर धानुबाईला वाटलं आपण काहीतरी चांगलं अर्पण केलं पाहिजे अजून एवढ्या मोठ्या गोसाव्यांच्या ठिकाणी, तर अजून चांगले उंच कोटीची उंच क्वालिटीची बर्वी पूजा द्रव्य आणली आणि ताट भरून गोसावी अशी पूजा करू आदरली. मग स्वामींची पूजा करायला चालू केली तिने. सर्वज्ञ म्हणते, बाई हे याचे की. स्वामी म्हणतात, बाई हे याचे की म्हणजे हे भंडारेकरांचं आहे, हे यांच्या हाती द्या, कारण की यांच्यामुळे तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे. तर भंडारेकरांच्या हाती सर्व पूजा द्रव्य द्या. मा हे येथ पूजा करीती, मग भंडारेकर आमच्या ठिकाणी पूजा करतील. तुम्ही त्यांना अर्पण करणार होते, तुमची बाजू संपलेली आहे, तुम्ही सर्व भंडारकरांच्या हातात द्या, त्यांना अर्पण केलं तुम्ही, मग भंडारकर आमची पूजा करतील असं स्वामी म्हणतात. मा येथून येत स्वीकारीजेल, मग भंडारेकरापासून आम्ही ते स्वीकार करू. हो का जी ती जी राणी आहे धानुबाई ती म्हणते ठीक आहे. म्हणून तेही भंडारेकाराचा हाती दिधली. मग त्यांनी भंडारेकाराच्या हातीमध्ये सर्व पूजाद्रव्य दिलं. मग ते देती भंडारेकाराचा हाती. धानुबाई एक एक अलंकार भंडारेकरांच्या हातामध्ये देत आहे काढून आणि म्हणती, हा पदार्थ अमकी अवयवी ओळगावा. मग धानुबाई सांगते, हा जो पदार्थ म्हणजे हा जो दागिना आहे स्वामींच्या या अवयवामध्ये ओळगावा म्हणजे घालावा. हा अमकी अवयवी ओळगावा, हा अमक्या अवयवामध्ये घालावा. मग भंडारेकार ते पदार्थ ती अवयवी ओळगवी ती. मग भंडारेकार तो पदार्थ म्हणजे दागिना त्या अवयवामध्ये स्वामींच्या घालत आहे. ऐसी भंडारेकारी गोसावी अशी बर्वी पूजा केली. अशा प्रकारे उत्तम पूजा स्वामींनी भंडारेकारांकडून करून घेतलेली आहे. मग त्या लागोनी ताट भरुणी पूजा द्रव्य आणली. मग त्या लागोनी म्हणजे आता भंडारेकरांची पूजा करायची, म्हणून त्या लागोनी तेही म्हणितले, हे काय कराल. धानुबाई म्हणितले, हे तुम्हाशी पूजा करून. भंडारेकर पुन्हा विचारतात, का आता हे कशाला आणलं पुन्हा ताट भरून. धानुबाई म्हणतात, हे तुम्हाशी पूजा करून. आता स्वामींची तर पूजा झालेली आहे, तुमची पूजा राहिली ना, आता तुमची पूजा करून घेऊ. भंडारेकारी म्हणितले, भंडारेकार म्हणतात, हे तर आमचा हाती द्यावे, हे पण ताट आम्हाला देऊन टाका. मग आपुली होती गोसावी अशी पूजा करून. मग भंडारकर म्हणतात, हे तर माझेच आहेत, तर मी स्वामींची पूजा अजून एकदा करू इच्छितो. हो का म्हणून तेही त्या हाती दिधली. स्वामींनी असं म्हटल्यानंतर, भंडारेकरांनी असं म्हटल्यानंतर धानुबाईंनी पुन्हा ते ताट जे आहे आणलेलं ते भंडारेकरांच्या हाती दिलेलं आहे. मा भंडारेकारी गोसावी अशी पूजा केली. पुन्हा स्वामींची पूजा भंडारेकरांनी केलेली आहे. ऐसी या दोन्ही पूजा गोसावियाचा ठाई केली. त्यांची इच्छा होती एक पूजा करायची, पण स्वामींनी दोन एकदम छान उत्तम प्रकारच्या पूजा भंडारेकरांकडून करून घेतलेल्या आहेत. मा भंडारेकारा थोरू परिथोकू झाला. भंडारेकरांना खूप परितोष झालेला आहे. मा अवघे अलंकार गोसावीची फेडविले. मग सर्व पूजा अर्चा वगैरे झाली, मस्त अवसर झाला छानपैकी. आणि मग गोसावियांनी स्वामींनी सर्व अलंकार काढायला लावले. त्याशी मागू ते धानाबाईसी देव आदरिले. पुन्हा धानुबाईला ते देऊ आदरिले म्हणजे देत होते स्वामी. तीही निराकरिले. राणीने निराकरण केलं, हे आम्ही दिलेलं दान आता आम्ही घेणार नाही. हे काईजी ईश्वरी वाईले ते मागवते कैसे घे. जे आता ईश्वराला आम्ही अर्पण केलं, धानुबाई काय म्हणते, आम्ही जे ईश्वराला अर्पण केलं ते मागवते कैसे घ्यायचे, आम्ही परत कसं काय घेणार बरं.
यावर स्वामी म्हणतात, बाई तुम्ही बाईले यासी येथोनी येत स्वीकरिले, बाई तुम्ही वाईले यासी. थोडं प्रिंटिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे वाचनात थोडं मागं पुढे होते. बाई तुम्ही वाईले यासी, कधी कधी ते ब च व आणि व च ब दिसते. बाई तुम्ही वाईले यासी. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही आता यांना वाहिलेलं आहे, आम्हाला तुम्ही वाहिलेलं आहे. येथोनी येत स्वीकरिले, आणि आम्ही ते स्वीकारही केलेलं आहे. आता येथोनी तुम्हासी देई जतासी जे. आता स्वामी म्हणतात, आम्ही तुम्हाला देत आहोत परत. नाजी हे चंडीस. धानुबाई म्हणते, आता हे द्रव्य चंडीस झालेलं आहे, म्हणजे देवतेला जे द्रव्य अर्पण केलं आपण त्याला चंडीस असं बोलतात, ते परत घेऊ नये. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, हे जयारायाचा भांडारी असे तयाचे भांडार थोर होय. स्वामी म्हणतात, बाई हे जे द्रव्य आहे हे ज्या राजाच्या भांडारामध्ये राहील त्याचा भांडार थोर होईल, म्हणजे त्याचं भांडार कधीही रिक्त होणार नाही धनदौलतीपासून. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, येथीचे होते घ्या, आमचेच आहेत परंतु तुम्ही घ्या. म्हणून दिधले, मग तेही घेतले. मग त्या राणीने परत घेतलं, स्वामींनी घ्याच म्हणल्यामुळं. त्याने निर्वाणेच्या देवळा चुना पीटीला, ज्या निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये भांडारेकार बसले होते त्या मंदिराला त्या धानुबाईंनी चुना पीटीला, म्हणजे प्लास्टर करून घेतलं चुन्याचं. ज्याप्रमाणे आपण बघतो आता भिंतीला प्लास्टर करतो आपण, ते सिमेंटचं असते. हे चुना पीटीने म्हणजे काय, तर चुन्याचं प्लास्टर मारून घेणे. असंच चुना पिटण्याची अजून एक लीळा आहे आपल्या लीळा चरित्रामध्ये आलेली, ते कधीतरी तुम्हाला नंतर सांगू. पोळी केली त्या मंदिराला, जे बाहेरून भिंत नव्हती ते पोळीची जी भिंत आहे ती पूर्ण करून घेतली. ती आस्तिक होती ती बाई, म्हणून तिनं देवाधर्माचेच कार्य केले. उदेसिले द्रव्य भांडारी न घाली, तिची जे दान दिलेले द्रव्य आहे ते पुन्हा त्या राणीने परत भांडारामध्ये घातलेलंच नाही. मग गोसावी तेथोनी बीजे केले. स्वामी अचल पुरून म्हणजेच आळस पुरून निघालेले आहेत. भांडारेकारांच्या खांद्यावरी श्रीकरू घालवणी. सर्वज्ञ म्हणितले, भांडारेकारांच्या खांद्यावर श्रीकर ठेवलेला आहे स्वामींनी. आणि स्वामी म्हणतात, भटो येथोनी तुमचे करणीय चरितार्थ हो. तुमचं जे करणीय आहे ते आता चरितार्थ झालेलं आहे. अंक नांदियेडी भावतीर्थी अवस्थान. आता हे लीळा अनुक्रमेच आहेत, अजून 2 लीळाचरित्र पूर्वार्ध. लीळा क्रमांक 49. नांदियेडी भावातीर्थी अवस्थान. नांदेड या गावी भावातीर्थ म्हणजेच भावेश्वर या ठिकाणी अवस्थान झालेलं आहे स्वामींचं. नांदेडला आताही स्थान उपलब्ध आहे भावेश्वर नावाने. पूर्वी ते महादेवाचं मंदिर होतं आणि तिथं स्वामी अवस्थान म्हणजे तिथं थांबलेले आहेत मुक्कामी. मग गोसावी तेथोनी नांदेड यासी बीजे केले. नांदियेडी म्हणजे आत्ताचं नांदेड शहर, तर स्वामी नांदेडला आलेले आहेत. नांदियेडी भावतीर्थी उत्तराभिमुख नरसिंहाचे देऊळ उत्तर दक्षिण दोन्ही ओटे. तेथ गोसावी यासी रिगता डाव्या हाताकडे ओटा. हे जे भावतीर्थ आहे, हे भावतीर्थ म्हणजे कसं होतं, ज्याप्रमाणे तुम्ही जर डोमेग्रामला गेले असाल आणि तिथे छिन्नपापी आहे म्हणजे छिन्नस्थळी आहे आणि वरी छिन्नपापी गुंफा म्हणून आहे, तर तो परिसर कसा वाटतो आपल्याला, एकदम सर्वीकडे मंदिरच मंदिर, एकदम धार्मिक वातावरण आणि एक तीर्थक्षेत्र आहे मोठं ते, बरोबर. त्याचप्रमाणे हे जे भावेश्वर आहे हे पण त्या काळचं एक मोठं तीर्थक्षेत्र होतं आणि तिथे पण असे मंदिरच मंदिरं होती. आणि तिथे त्या भागामध्येच एक नरसिंहाचं मंदिर होतं. नरसिंहाचे देऊळ उत्तर दक्षिण दोन्ही ओटे. 2 ओटे होते उत्तर दक्षिण. तेच स्वामींना रिक्ता डाव्या हाताकडे ओटा. त्या ओट्यावरी गोस्वामी अशी आसन. तिथं स्वामींना रिक्ता डाव्या हाताकडे ओटा होता आणि त्या ओट्यावर स्वामींना आसन झालेलं आहे. उजवीकडे ओटा, उजवीकडे पण ओटा होता. तेथ भंडारेकार असती, जे उत्तर बाजूचा ओटा होता तिथं भंडारेकार असायचे. भिक्षेसी जाती, भिक्षेला जायचे. भिक्षा करून येती गोसावी असी आरोगण देती. भिक्षा करून यायचे, स्वामींना आरोगण द्यायचे. अंक नांदेडला येऊन स्वामी थांबलेले आहेत आणि भंडारेकारांचं देहावसान जे आहे ते नांदेडलाच झालेलं आहे.
पट्टी शाळेनिमित्ते भंडारेकारा शिक्षापण. पट्टी शाळेनिमित्त भंडारेकारांना शिक्षापन केलं स्वामींनी. ही आहे लीळा चरित्रातील पूर्वार्ध भागामधील लीळा क्रमांक 50. एकुदिस भंडारेकार भिक्षेसी गेले होते. भंडारेकार भिक्षेला गेलेले होते. तो पट्टी शाळेसी लेंकरुए पडते होती. पट्टी शाळा होती म्हणजे शाळा, आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे शाळा. आणि त्या शाळेमध्ये लेकरं पडते होती म्हणजे अध्ययन चालू होतं. तो पट्टी शाळ पडत देखिली. ती पट्टी शाळ पडताना पाहिली. जे लोक म्हणतात, आताचे तथाकथित पुरोगामी लोक म्हणतात की भारतामध्ये पूर्वी साक्षरता नावाची चीजच नव्हती. कशाची शाळा आणि कशाचं काय आलं, इंग्रज आले तेव्हापासून शाळा वगैरे हे ते चालू झालं असं लोक म्हणतात, जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात. तथाकथित बरं का, जे खरखरचे पुरोगामी आहेत मी त्यांच्याविषयी काही बोलत नाहीत, परंतु जे तथाकथित पुरोगामी फक्त हिंदू धर्माला नाव बोटं ठेवणे, हिंदू धर्म हा हीन आहे असं म्हणून स्वतःला पुरोगामी म्हणणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी बोलत आहे मी. तर इथं आपल्याला लक्षात येईल, स्वामींच्या या चरित्रामध्ये आलेलं आहे की नांदेड या गावी, आता जरी नांदेड मोठं शहर असेल, पूर्वी एक नांदेड छोटं गाव होतं. आताही जुनं जे नांदेड आहे ते छोटंसंच आहे. आताही तिथे एक छोटासा किल्ला आहे. स्वामींच्या काळात असेल किंवा नाही माहीत नाही, परंतु स्वामीच्या काळानंतर ज्यावेळेस मुनिबास नांदेडकर इथे होते त्यावेळेस या राजवाड्यामध्ये जो राजा होता तो राजा मुनिबास नांदेडकरांचा शिष्य होता. तर या गावामध्ये पट्टी शाळा म्हणजे शाळा होती. आता शाळेमध्ये साहजिकच आहे लेकर शिकणार, आणि इथं आलेलं आहे की लेंकरुवे पडते होती. तर तिथं लेकरं शिकत होती शाळेमध्ये. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की 800 वर्षापूर्वी पण शाळा या होत्या. आणि एवढंच काय तर 1000 वर्षापूर्वी जर पाहिलं आपण तर गुरुकुल होते आणि तिथेही साक्षरता होतीच. आपल्या जगाच्या पाठीवरचं सर्वात मोठं विद्यापीठ असेल तर नालंदा, तिथे विदेशातले लोक येऊन अध्ययन करायचे. आता कुठे बाहेर देशामध्ये मोठे मोठे विद्यापीठ चालू झालेले आहेत, परंतु आपल्या लोकांनी आपला जो वारसा आहे तो विसरलेले आहेत. आपले लोक आपली परंपरा, आपला इतिहास विसरून गेल्यामुळं ही आपल्या मनामध्ये हिंता आलेली आहे आणि आपण स्वतःला आपला धर्महीन आणि लोकांचा श्रेष्ठ म्हणून स्वतःला पुरोगामी म्हणून घेत आहोत. असो, हा विषय सोडून द्या. हा विषय इथे उपस्थित करण्याचा काही योग नाही, प्रयोजन नाही. तरी पुढं चालूयात आपण. तो पट्टी शाळा पडत देखील, ती जी शाळा होती जिथं लेकरं पढत आहेत, वाचत आहेत, अभ्यास करत आहेत, ती शाळा पडत होती. भंडारेकार म्हणतील, अरे अरे बटकुरे हो, उठा उठा बाहेरी निघा. भंडारेकरांनी आवाज दिला, अरे 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 लेकर हो, बाहेर निघा, उठा, पट्टी शाळा पडतीये. पट्टी शाळा पडणार आहे आता. ते अवघे उठले, बाहेर निघाले, पैरा उभे राहिले, पटकन बाहेर निघाले आणि बाजूला उभे राहिले. आणि तैसीची पट्टी शाळा रिचवली, पूर्ण शाळा पडली. आणि ते अशी आश्चर्य झाले, सर्व लेकरांना आश्चर्य झालं. ते आपुला आलिया घरा गेले, तीही आपुला आलिया घरी सांगितले. सर्व लेकरं आपल्या आपल्या घरी गेले. आपल्या आपल्या घरी जाऊन सर्व मायबापांना सांगितलं काय काय प्रकार घडला. आजी आमते येही महात्मा राखिले, या महात्म्यांनी आज आमचं रक्षण केलं, असं लेकरं घरी जाऊन सांगायला लागले. एरवी आम्हावरी पट्टी शाळा पडती. एरवी म्हणजे हे जर महात्मा आले नसते तर आमच्यावर पट्टी शाळा पडली असती. सांगितली बाहेरी निघालो आणि पट्टी शाळा पडली. लेकरं म्हणतात घरी जाऊन मायबापांना यांनी सांगितलं आणि लगेच आम्ही बाहेर निघालो आणि लगेच ते पट्टी शाळा पडली. संस्कार होते पूर्वीच्या लेकरांमध्ये, पण कोणी अनोळखी जरी असला, बघा भंडारेकार हे त्या लेकरांसाठी अनोळखी आहेत, तरी पण भंडारेकार म्हणले अरे अरे पट्टी शाळा पडणार आहे, बाहेर निघा म्हणलं की निघाले सर्व. आता त्या देवताच्या पट्टी शाळा हलत होत्या, ते का लेकरांना दिसत होत्या का? नाही, स्वामींना त्या भंडारेकरांना दिसल्या ते. हे जर आताचे लेकरं असू द्या, आताचे लेकरं मायबापाचं ऐकत नाही. आता असा अनोळखी जर माणूस म्हणाल काही तर ए तुला काय करायचं रे म्हणतील. आजकालचं असं झालेलं आहे लेकरांची पिढी, जे कोणाचंच ऐकत नाही. घरच्या मायबापाचं नाही, ना आजी आजोबाचं नाही, कोणाचंच नाही. तर मग असं जर काही कठीण प्रसंग आला आणि जर कोणी व्यक्ती सांगायला लागला तर हे लेकर काय ऐकणारे नाहीत आपले. त्यामुळं काहीतरी आपण संस्कार लावणं चालू केले पाहिजे. काहीतरी देवाधर्माच्या गोष्टी सकाळ आपल्या घरची होत आहे तर सकाळी नियमितपणे लेकरांच्या कानावर काहीतरी आध्यात्मिकच संवाद पडला पाहिजे. काही पारायण, पोथी, पुस्तक, जर कोणाला पुस्तक वाचता येत नाही, देवाधर्माचं पारायण करता येत नाही, तर किमान आपल्या घरामध्ये
भजनं तरी लागले पाहिजे सकाळी. कारण पूर्वीचे जे आपण बघतो मोठे मोठे समाजसुधारक होऊन गेले, त्यांचे जे आई होते, त्यांचे वडील जे होते, ते सकाळी उठल्यानंतर देवधर्माचंच कार्य त्यांचं चालायचं. पोथी पुराण पुस्तक चालायचं, वाचन त्यांचं वाचन चालायचं. आणि त्या लेकरांच्या कानावर हेच गोष्टी पडायच्या. सुमधुर मंजूळ स्वरामध्ये भूपाळी, सुमंजूळ स्वरामध्ये काकडा आरती, किंवा एखादा घरी दारासमोर वासुदेव आलेला आहे, तो कृष्णाचे भजन म्हणतो आहे. असं एक वातावरण, सकाळचं वातावरण म्हटलं की एक धार्मिक वातावरण असायचं. एक 25-30 वर्षापूर्वी जर पाहायला गेलं, जरी कोणाच्या आईवडिलांना वाचता जरी येत नसेल, तर किमान एक 25 ते 30 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर मंदिरावर मोठे मोठे लाऊडस्पीकरवर सकाळी काकडा आरती, भजन वगैरे असे लागायचे. अन्य काय असे ना, परंतु कानावर देवधर्म काहीतरी पडायचा. सध्याच्या स्थितीला सर्व मंदिरावरचे भोंगे बंद पडलेले आहेत, फक्त मस्जिदी चालू आहेत सध्याला. तर असं ते लेकरं शहाणे होते आणि म्हटल्या त्यांनी ऐकलं. भांडारेकर म्हणले बाहेर निघा, की पटकन बाहेर निघाले, नाही तर तिथं ते मेले असते. मग असं सांगितल्यानंतर मायबापांना उपकार वाटला भांडारेकरांचा, की आज आमच्या पोटचा गोळा आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे या महात्म्यामुळं. आज आमचे लेकरं जिवंत आहेत ते या महात्म्यामुळं. म्हणून त्या घरच्यांनी काय केलं, मा घरोघरी पाट पिढी बैसो घालती, पाय धुती टिळे गंधाक्षेता करीती, माळा तांबोळ सोपस्कार भिक्षा घालिती. मग घरोघरी त्यांना घेऊन जाण्यात आलं. पाय धुती गेल्यानंतर तिथली माऊली त्या भंडारेकरांचा पाय धुवायची. टिळे गंधाक्षता करीती, टिळा लावायचे, गंधाक्षता करायचे. माळा तांबूळ, गळ्यात माळा घालायचे, तांबूळ द्यायचे. आणि भिक्षा कशी वाढायची, रुखी सुखी उदास भिक्षा नाही, सोपस्कर भिक्षा. उत्तम पदार्थ घरातला जो असेल तो भिक्षेमध्ये वाढतात भंडारेकरांचे ते सर्व पालक त्या मुलांचे. ऐसी बरवी भिक्षा घेऊन भंडारेकर आले. भंडारेकरांनाही मनात छान वाटलं असेल थोडंसं, की आज स्वामींना एकदम उत्तम पदार्थ मी संपादू शकणार आहे म्हणून. तर असे भंडारेकर स्वामींकडे आलेले आहेत. गोसावी आसी नरसिंहाचा चौकी आसन, तसे धावत पळत पण आलेत. कारण की प्रत्येक घरी पूजा पिढीपाठ हे ते पुन्हा गंधाक्षता तांबूळ हे ते सर्व करण्यामध्ये वेळ खूप झालेला होता. आणि एक मनामध्ये एक आनंदही होता, सुखही होते की आज स्वामींना चांगल्या पदार्थाची आराधना देईल. आणि एका प्रकारचं दुःखही होते की आज उशीर खूप झालेला आहे, स्वामींना माझ्या भूक लागली असेल म्हणून ते चाललेले आहेत पटापटा. गोसावी आसी नरसिंहाचा चौकी आसन, स्वामींना नरसिंहाच्या चौकी आसन होतं. गोसावी ते देखून श्रीमुकुटाचे अनुकारे पुसिले, श्रीमुकुटाच्या अनुकाराने पुसिलं, तेही अवघा वृत्तांत सांगितला. स्वामींनी विचारलं श्रीमुकुटाच्या अनुकाराने, म्हणजे तोंडाने काही बोलले नाही, फक्त अनुकार केला की काय प्रकार आहे हा, गळ्यात माळा वगैरे वगैरे वगैरे. मग सर्व वृत्तांत भंडारेकरांनी स्वामींना सांगितला. जी जी मी भिक्षेसी गेला तो चाटे पट्टी साळे पडत होते मी या म्हणितले, अरे उठा उठा पट्टी साळ रिचवली, ऐसे अवघे बाहेरी उभे ठाकले, तो पट्टी साळ रिचवली. भांडारकर म्हणतात, मी गेलो असे रस्त्याने जात असताना पट्टी शाळेमध्ये लेकरं अभ्यास करत होते, अध्ययन करत होते आणि पट्टी शाळा पडत होती असं मला दिसलं. आणि मी त्यांना सांगितलं बाहेर निघा. ते बाहेर निघाले आणि पट्टी शाळा पडली. तेही घरोघरी सांगितले. त्यांनी मग घरी जाऊन सांगितलं अशी अशी घटना घडली. हेही आमते राखिले, त्यांनी सांगितलं की आम्हाला या महात्म्यांनी राखिलं. जी जी ती माझं पाठपिढी बैसाव्या घाली ती, ते मला पाठपिढी बसण्यासाठी घालायचे गेल्यानंतर प्रत्येक घरी भिक्षेला. बरवी सोपस्कर भिक्षा सुती, बरवी उत्तम दर्जाची भिक्षा मला वाढली. टिळे टिळा गंधाक्षता केली. सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात, हांगा ऐसे ही केली या लोकू न भजे. असं केल्यानंतर लोक भजणार नाही का? नक्कीच भजणार ना, तुम्ही असे चमत्कार दाखवायला लागल्यावर. ऐसे नक्की जे की असं करू नये तुम्ही, तुम्हा ऐसेची होईल, मग तुम्हाला अशी कीर्तीच प्राप्त होईल. आम्ही काय तुम्हाला प्राप्त होणार नाही, या कीर्तीमध्येच तुम्ही जाल. परी हे नव्हे, म्हणजे आमची प्राप्ती तुम्हाला, म्हणजे ईश्वर प्राप्ती तुम्हाला होणार नाही. त्यावेळी भंडारेकारी गोसावी ते विनिविले. त्यावेळेस भांडारेकर स्वामींना विनंती करतात, जी जी आज लागोनी ऐसे मी न करी, आजपासून मी असं काहीही करणार नाही. माझं हे न व्हावे, म्हणजे मला ज्याप्रमाणे तिथं देवता दिसल्या सर्व लख त्या पट्टीशाळेला हलवताना, हे मला पुन्हा दर्शन होऊ नये. सर्वज्ञ म्हणितले ऐसे न करा तरी नव्हे अंक. जर तुम्ही असं वागला नाही तर नक्कीच तुम्हाला असं होणार नाही. आता ही शेवटची लीळा. या लीळेमध्ये भंडारेकरांचं देहावसान झालेलं आहे.
लीळाचरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 51. भांडारेकारा देह अवसान. भांडारेकारांच्या देहाचं अवसान झालेलं आहे, म्हणजे भांडारेकारांचा नांदेड या गावी देहांत झालेला आहे. भांडारेकारासी बाहेरितीचा उपद्रव. भांडारेकारांना बाहेरितीचा उपद्रव झाला म्हणजे जुलाब लागल्या. ते बाहेरी जाती तरी गोसावी श्री करू देती. एकदम क्षीण अवस्था झालेली आहे, हातपाय गळून गेलेले आहेत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, ज्यावेळेस जुलाब लागतात त्यावेळेस माणूस एकदम ढिला पडून जातो, हातापायात त्राण राहत नाही, शरीरातलं त्राण सर्व निघून जाते, माणूस एकदम ढिला पडतो. तर ते बाहेरी जाती तरी गोसावी श्री करू देती. बाहेर जर जायचं असेल त्यांना शौचाला तर स्वामी श्रीकर देत आहेत. ते गोसाव्यांचा श्रीकरू धरिती. भांडारेकार स्वामींचा श्रीकर धरत आहे. मग गोसावी तया ते बाहिरी नेती. स्वयं स्वामी करचरणवंत ब्रह्म सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व दृश्य अवतार असे ते या भक्ताला बाहेर नेत आहे. बाहेरुणी भीतरी आणि ती बाहेर नेल्यानंतर पुन्हा जिथं त्यांना झोपायचं आराम करायचं पुन्हा तिथे वापस आणतात. ऐसे तयाची आयर झाराचे दुःख देखोनी. मग गोसावी तयांची शुश्रूषा करीती. मग स्वामींना वाटलं येण्या जाण्यासाठी फार त्रास होता यांना, आणि म्हणून स्वामींनी त्यांची तिथंच सेवा करणं चालू केली. आपलेनी श्रीकरे तयाची वस्त्रे धुती. बघा एवढा मोठा परमेश्वर आणि भक्ताची काय सेवा करतो हे आपल्या या जीवाला समजत नाही. आपुलेनी श्रीकरे त्याचे वस्त्रे धुती. त्यांना जे जुलाब लागले, जे कपड्यामध्येच घाण व्हायला लागलेली आहे, आणि ते सर्व कपडे स्वामी स्वतःच्या हाताने धुत आहेत. मागुती पांघरविती. पुन्हा कपडा पांघरायची. बाहेरती फेडीती. शौच झालेला आहे ती सर्व धुवून बाहेर काढायची, बाहेर नेऊन टाकायची. ऐसी तयाची शुश्रूषा करीती. अशी शुश्रूषा करायला लागले स्वामी भांडारेकारांची. गंधी सुटली, पूर्ण वास घाण सुटला मंदिरामध्ये. ते बडवे आणि ब्राह्मण नावे कैसी खंती करीती. बडवे तिथले, बडवे म्हणजे पुजारी आणि ब्राह्मण म्हणजे तिथले पुजारी, दोन्ही पण पुजारीचा अर्थ होतो. परंतु जर फरक करायचा म्हटलं तर फरकही करता येतो यामध्ये. बडवे म्हणजे बडवणारे, नगारा बडवणारे, घंटी बडवणारे, घड्याळ बडवणारे, झांज बडवणारे, त्याला बडवे म्हणतात. आणि ब्राह्मण म्हणजे त्यांना पुजारी, जे देवामधली त्या गाभाऱ्यामधली पूजा अर्चा विधी मंत्रोच्चाराने सर्व जलाभिषेक करणे वगैरे वगैरे करणं, तो ब्राह्मण म्हणजे तो आतला पुजारी. बडवा म्हणजे बाहेर बडवणारा, नगारा असेल, ढोलकी असेल, तबला असेल, झांज, घड्याळ सर्व काही तो बडवायचं काम करणारा तो बडवा. तर असा दोन्हीमध्ये फरक करता येतो. नावे कैसी खंती करीती. मग खंती करायला लागले. अरे अरे घाण धारी, एकदम घाण, छी थू असे तोंड वाकडे करून बोलायला लागले काही काही. आणि संन्यासी तेच जपत होते ते खंती करीती. जे संन्यासी तिथं जप करत बसले तेही खंती करायला लागले. घाण, छी थू, इथंच यायला जागा भेटली का वगैरे वगैरे असं काहीतरी बोलायला लागले. गोसावी भांडारेकारा ते खांदेशी लावणी. गंगे पैलाडीला नंदेश्वरा नेले. स्वामींनी मग बघा खांद्याला लावून गंगे पलीकडे नंदेश्वराला नेलेलं आहे. आता इथे चरित्रामध्ये सांगितलं खांद्याला लावून, परंतु जर परिस्थिती पाहायला गेली तर खांद्याला लावून नेणं शक्य नाही. नदी ओलांडायची आहे, कसं शक्य आहे? शक्य नाही. तर दुसऱ्या एका चरित्रामध्ये आलेलं आहे की भांडारेकारांना स्वामींनी स्वतः पाटकुळी घेतलेला आहे, पाठीवर घेतलेला आहे, आणि असे पाठीवर घेऊन ते स्वामी निघालेले आहेत भांडारेकारा घेऊन नंदेश्वराच्या मंदिरामध्ये. तेथ त्रिरात्री अवस्थान. स्वामी त्या नंदेश्वराच्या मंदिरामध्ये 3 रात्र थांबले. भांडारेकारा देहावसान समो मांडला. खूपच प्रकृती बिघडलेली आहे, सुधारण्याची किंचितही त्यांना तिथं लक्षण दिसत नाही. मग गोसावी उसिया मांडी दिधली. बघा हे ज्याप्रमाणे म्हणतात, सोना चांदी बचता नहीं, कासा करे झनकार, ऊंचा पुरुष बोले नहीं, नीचा करे बकवास. तशी उक्ती इथं आठवते. एखादी जर देवता असेल, त्या देवतेपाशी जर थोडीशी घाण झाली तर ते देवता कोपते, त्याच्या घरावर नको नको ते अनिष्ट येतात. देवता हे एक शूद्र आहे परमेश्वरापुढं. म्हणजे काय तर आपण ज्याला म्हणतो गवताची काडी. सामर्थ्य पाहायला गेलं तर परमेश्वरापुढं देवता म्हणजे एकदम चिल्लर आहे.
परंतु त्या देवतेला एवढा क्रोध येतो, जर तिथे थोडीशी घाण झाली तर कोप होतो त्या तिथल्या भक्तजनावर, कोणी असो त्या देवतेचे भक्तजन. आणि इथे बघा, स्वयं परमेश्वर अवतरलेले आहेत, प्रत्यक्ष सेवा करत आहेत. आणि देवतापैकीचं जर बघायला गेलं तर देवता तर नाही जातात, ते देवता गेल्या तिकडं स्वर्गामध्ये राहत असतील. इथं फक्त दगड ठेवून त्याची जर पूजा अर्चा चालू असेल आणि तिथे जर घाण झाली तर तिथं ते देवता कोपते त्या व्यक्तीवर. इतका त्या देवतेला अभिमान आहे स्वतःचा की माझ्यापाशी कोणीही घाण करायची नाही, नाहीतर त्याचा नायनाट करेन मी. पण इथे परमेश्वर बघा, दयाळू, मयाळू, कनवाळू, कृपाळू, अनंत गुण आहेत ज्या परमेश्वराजवळ. तो परमेश्वर इथे भक्ताचे कपडे धुतोय. कपडे काय साधारण नाहीत, पूर्ण घाणीचे कपडे आहेत. आजकालचा एखादा पोटचा गोळा मुलगा मायबापाची सेवा करणार नाही, एवढी सेवा परमेश्वर भक्ताची करतोय. फक्त भक्ताने तसं वागलं पाहिजे. भक्ताने 16 वर्ष स्वामींची सेवा केलेली आहे, मनामधून तळमळीने सेवा केलेली आहे, वरवडे सेवा नाही. हे तर आहेच, परंतु 16 वर्ष स्वामीजवळ असताना भांडारेकरांनी स्वतःची पाठ दिसू दिली नाही स्वामींना. म्हणजे काय सेवा केली असेल. त्या सेवेला जर उपमा देतो म्हणलं तर या जगाच्या पाठीवर कोणती उपमा नाही, अशी ती सेवा केलेली आहे. आणि स्वामींनी पण तशीच सेवा भक्ताची केलेली आहे. एवढ्या परब्रह्म परमेश्वर अवताराने सेवा केलेली आहे. त्यामुळे देव आपल्यासाठी काय करतो हे बघायचं काम आपलं नाही आहे. आपण देवासाठी काय करू शकतो हे आपलं काम आहे बघायचं. देव तर तयारच आहे, कधीही काही करू शकतो देव. फक्त आपण देवासाठी किती समर्पित आहोत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. देव तर बसलेलाच आहे. देवानं फक्त उच्चार करायची गरज नाही, मनामध्ये उल्लेख केला की माझ्या भक्ताचे काम होतं, होऊन जाईल. यासाठी आपण परमेश्वराप्रती किती समर्पित असू शकतो हे आपण बघायचं आहे. आपण त्या समर्पण भावनेतून परमेश्वराची भक्ती करायची आहे. जशी भक्ती या भांडारेकरांनी इथे केलेली आहे. आता भांडारेकरांचं काय झालेलं आहे, देह अवसान समो मांडला, प्राणज्योत मावळण्याची वेळ झालेली आहे भांडारेकरांची. आणि म्हणून गोसावी उसिया मांडी दिधली, स्वामींनी भांडारेकरांना मांडी दिलेली आहे. गोसावी म्हणितले स्वामी म्हणतात, भटो काळवंचना का कराना. स्वामी म्हणतात, भटो काळवंचना करवून घ्या आमच्याकडून. म्हणजे हा जो तुम्हाला काळ नेण्यासाठी येणार आहे त्या काळाला आम्ही पळवून लावू. जर तुम्ही प्रार्थना केली तर आम्ही तुम्हाला जीवनदान देऊ शकतो. नाजी मज हे सन्निधान ऐसी उसीसे मांडी कैची. एक भक्ताची काय मनामध्ये तळमळ असू शकते, त्यांच्या हृदयातून काय शब्द, त्यांच्या मुखातून काय शब्द बाहेर पडतात, फार लक्ष देऊन ऐका. काय म्हणतात भांडारेकर, नाजी मज हे सन्निधान. तुमच्यासारखे उभयदृश्य जीवोद्धरण व्यसनाचे अवतार आहे, तर तुमच्यासारख्या उभयदृश्य अवताराचं सन्निधान आणि ऐसी उसीसी मांडी कैची. आणि असं ईश्वर अवताराची मांडी मला कैची जी म्हणजे कशी भेटणार पुन्हा. होवावे काही ते आताची होवावे जी. जे काही व्हायचं आहे आता माझ्या जीवाचं बरं वाईट ते आताची व्हावे. तुमच्यासारख्या ईश्वर अवताराचं सन्निधान आहे, तुमच्यासारख्या ईश्वर अवताराची मला मांडी भेटलेली आहे. यावरून कोणतं आपल्याला अजून सुख बघायचं राहिलेलं आहे. मी सुखी आहे, आनंदित आहे. मला आताच काय बरं आणि काय वाईट काय व्हायचं असेल ते मला आताच होऊ द्या. मला कोणती काळवंचना किंवा मला जीवनदान असं नको आहे. श्रीमुख आवळो किता मग देहावसान झाले. देहावसान, इथे प्राणज्योत मावळत आहे. पण भांडारकरांच्या डोळ्यांमध्ये कोण वसवलेले आहेत, कोण बसलेले आहेत, तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. स्वामींकडे बघत बघत डोळ्याचे पारणे फेडत तिथे भांडारेकरांचं देहावसान झालेलं आहे. असं देहावसान कुणाचंही झालेलं नाही या पूर्ण लीळाचरित्रामध्ये. त्या भाग्यवान भक्ताचं खरंच भाग्य खूप थोर म्हणावं लागेल, जे स्वामींची मांडी आणि जीव जातोय तर
स्वयं परमेश्वर साक्षात समोर आहेत, त्यांच्याच मांडीवर आपलं डोकं आहे आणि डोळे उडे ठेवून या डोळ्यामध्ये काय सामावलं तर फक्त परमेश्वरच आणि परमेश्वर, आणि असं मरण दुसरं कोणालाही आलेलं नाही. आणि असं बघत बघत श्रीमुखाकडे बघत बघत भंडारेकरांचं इथं देहावसान झालेलं आहे. मग देहावसान झाले, बडवा करवी कुदळी पावडे आणविले. बडवा जो होता तिथला त्याच्याकडून कुदळी पावडे आणवलं. खांच खणितली, खड्डा केला. गोसावी रिगवणी पाहिले. स्वामी त्याच्यामध्ये उतरून पाहतात. डोईकडे गोसावी धरले, डोक्याकडे स्वामींनी धरलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानाने ते शरीर जे आहे भंडारेकरांचं ते तर पवित्र झालेलंच होतं. परंतु ज्या जमिनीमध्ये त्या भक्ताला आता भूमिडाग द्यायचा आहे, पुरायचा आहे, त्या खालची त्या जमिनीमध्ये उतरून स्वामी खड्ड्यामध्ये उतरून स्वतः ते खालची जमिनीही पवित्र करतात आणि नंतर भक्ताला मध्ये उतरतात. बघा त्या भक्ताची किती थोरवी, भक्ताची किती कणव आहे परमेश्वराला. जे खांच खतली होती, जे खड्डा खतला होता, स्वामी मध्ये जातात. आईस पैस जागा आहे की नाही भक्तासाठी, मध्ये अडचण तर होणार नाही म्हणून पहिले मध्ये जाऊन बघतात उतरून, आणि मग त्या भक्ताला डोईकडे स्वामी धरतात, पायकडून तो बडवा धरतो. मग ऐसा निक्षेपू केला स्वामींनी त्या भक्ताचा तिथे भंडारेकार, निळभट्ट भंडारेकरांचा निक्षेप इथे केलेला आहे. मग सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, मग बाई यासी तेथ नसवेची. मग आम्हाला तिथे राहावंसं वाटलं नाही. मग गोसावी तेथोणी बीजे केले अंक. मग स्वामी तिथून निघून गेलेले आहेत. एवढा जीवाभावाचा भक्त, ज्या भक्तावर स्वामींचं एवढं प्रेम होतं, तो भक्त वारल्यामुळे स्वामींनाही तिथं कर्मेनासं झालं आणि स्वामी तिथून निघून गेले. स्वामी स्वतः म्हणतायत की यासी तेथ नसवेची. स्वामी स्वतः उदास होऊन गेले. म्हणजे किती प्रेम असेल त्या भक्तावर. स्वामी तिथून ते ठिकाणच सोडून निघून गेलेत. इतकं प्रेम आहे भक्तावर स्वामी, हे आपल्याला दुसरीकडे कुठेही पाहायला भेटणार नाही. तर अशा प्रकारे स्वामी तिथून निघून गेले. तर हे जे चरित्र आहे हे आपल्याला दाखवते की आपण जर परमेश्वराप्रती जर तसे समर्पित राहिलो तर परमेश्वर स्वतःही सेवा करायला मागं पुढं बघत नाही. आणि हा फरक आहे महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे हा फरक आहे देवतेमधला आणि परमेश्वरामधला. देवता कशी आहे तुम्हाला मी सांगितलं. तिथे जर थोडीशी घाण झाली तर घाण तर सोडून द्या, विधीमध्ये जर मागे पुढे झालं तर देवता प्रत्यवायोचे नरक भोगवते. जे तुम्ही दररोज विधी करता आहात देवतेचा, त्या विधीमध्ये त्या व्रतामध्ये जर खंड पडला तर देवता ही पुण्य देत नाही तुम्हाला, फळ तर देतच नाही, प्रत्यवायोचे नरक भोगवते. आणि परमेश्वर बघा आहे, त्या भक्ताने संडास केली, स्वतःच्या कपड्यामध्ये जुलाब झाला त्याला, तरी स्वामींनी ते धुवून टाकलेले आहेत. कोणतं नरक नाही, काही नाही, सर्व सेवा केलेली आहे. आताचे तर मुलं पण मायबापाची सेवा करत नाहीत. एवढी त्यापेक्षा बऱ्याच पटीने जास्त, 100 पटीने जास्त म्हणलं तर चालेल, परमेश्वराने भक्ताची सेवा केली, हे अनंत पटीने म्हणावे लागेल. तर आजचा भाग आपला हा संपलेला आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा, स्वतःही सुरक्षित राहा आणि त्यामुळे नियमाचं पालन केल्यामुळे दुसरेही तुमच्यापासून सुरक्षित राहतील. आजचा हा लीळाचित्राचा भाग संपलेला आहे. ऐकत रहा महानुभाव प्रतिपंथ चॅनल, ज्यावर तुम्हाला दररोज नवनवीन देवांचे स्वामींचे लीळा ऐकायला भेटतात. दंडवत हो.